ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात सांगली जिल्हा पोलिसांच्या वतीने आज भव्य रूट मार्च काढण्यात आला। सणाच्या काळातील शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने हा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता। मिरज शहरातील ईद ए मिलाद मिरवणुकीच्या प्रमुख मार्गावरून पोलिसांचा हा रूट मार्च पार पडला। यावेळी पोलीस दलाची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। सणाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा संदेश या रूट मार्चमधून देण्यात आला। या रूट मार्चमध्ये डीवायएसपी व प्रभारी अधिकाऱ्यांसह 4 अधिकारी, इतर 18 पोलीस अधिकारी, 80 पोलीस अंमलदार, SRPFची एक प्लॅटून, RSPची एक तुकडी तसेच तब्बल 170 होमगार्ड जवान सहभागी झाले होते। ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील भागासह प्रमुख मार्गावर पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। नागरिकांनी सण शांततेत व उत्साहात साजरा करावा तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांनी केले। या रूट मार्चमुळे मिरज शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षेचा विश्वास निर्माण झाला असून सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाची सज्जताही अधोरेखित झाली आहे। आज 25 ऑगस्ट 2026 रोजी मिरज शहरामध्ये सांगली जिल्हा पोलीसतर्फे ईद ए मिलादच्या अनुषंगाने रूट मार्च घेण्यात आला। या रूट मार्चमध्ये DYSP, 4 प्रभारी अधिकारी तसेच 18 अधिकारी, 80 पोलीस अंमलदार, SRPFचा एक प्लाटून, RCP आणि 170 होमगार्ड हे सहभागी झाले होते। हा रूट मार्च आम्ही बऱ्यापैकी मिरवणुकीचा जो मार्ग आहे त्याला कव्हर करत घेतलेला आहे। या रूट मार्चमधले 2 उद्देश होते आमचे। एक म्हणजे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि पोलीस डिपार्टमेंटची सुसज्जता चेक करणे। हे दोन्ही करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असं आम्हाला वाटतं।